करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण हो या सकळ विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते सेवे लागी सेवक झालो झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा हो यावरी न करा अभेरू तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो तुकया देवा तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आताने शिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरिता प्रतिपादित केलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण ज्यांच्या संसाराचा थाट काही अलौकिक आहे बघा बरं का संसाराच्या नावावर पद्मपत्र ठेवलं आणि अखंड परमार्थ केला नवे नवे त्या परमात्म रूपी वस्तूला गवसणी घालणारे शिखर स्थानावर विराजमान असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांच्या मुखातील दिव्य अलौकिक सुवर्णाक्षर विठाल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही जन्म घेतला तो याजसाठीच आम्ही या ठिकाणी आलो ते याजसाठी कशासाठी शेवटचा दिवस गोड व्हावा या गोड होण्याच्या शेवटच्या दिवसासाठी आम्ही इथं आलो नवे नवे त्याच्यासाठी अट्टहास केला आणि परिणाम काय झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला तुकोबाराय तुमचा शेवट गोड झाला म्हणजे काय झालं तुकोबाराय म्हणले संसारामध्ये जेवढी धावाधाव चालली ना जेवढी आशा तृष्णा याच्या मागे सगळे पळतात ना त्याच्या मागची धावाधाव संपली आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटली या धावा तृष्णेची या अहो तुकोबाराय जगानं तर तुम्हाला लय ताप दिला हो तुकोबाराय म्हणले जगाचा गुणधर्म आहे ताप देणं पण माझा गुणधर्म आहे भक्ती करणं परमात्म्याच्या जवळ जाणं त्याला आम्ही कधी जुमानलं नाही आणि काय करत राहिलो अखंड त्या देवाची सेवा करत राहिलो आणि त्याच आयुष्याचं आता कौतुक वाटतंय नवे नवे ज्या लोकांनी त्रास दिला काट्याच्या काठीने मारलं तुमची गाथा पाण्यामध्ये बुडवली तुकोबाराय म्हणले मग त्याच योगाने तर भगवंताचं नामस्मरण आम्हाला आलं आणि त्याच आयुष्याचं आम्हाला कौतुक वाटतंय कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे त्याच योगाने आम्हाला भगवंताचं नामस्मरण घडलं अहो तुकोबाराय ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस तळमळ करतात हिमालयामध्ये जाऊन हजारो वर्ष तपश्चर्या करतात तुमच्या जीवनात काय ती मुक्ती मिळाली तुकोबाराय म्हणले फक्त मिळाली नाही तर ती आमची बायको झाली तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी आता दिवसाचारी खेळीमेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या अशा काहीशा आशयाचा अभंग विठाल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा आज ज्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी जमलो आहोत बरोबर 1 वर्षापूर्वी या सस्ती कुटुंबावरून एक मातृछत्र हरपलं गेलं
माणसाची किंमत माणूस गेल्यावर कळते बरं का. ऐका, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळते, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत कळते महाराज. आणि ज्याच्या आयुष्यातून आई गेली, ज्याच्या आयुष्यातून बाप गेला ना, त्याला त्या आईची आणि बापाची किंमत कळत असते. या सस्ते कुटुंबावर तो आघात 1 वर्षापूर्वी झाला. या मातृछत्राचं या ठिकाणी जाणं झालं बरं का. ऐका, आदरणीय कैलासवासी रुक्मिणी जगन्नाथ सस्ते या धन्य मातेला जाऊन आज बरोबर 1 वर्ष झाले आणि त्या प्रित्यर्थ या ठिकाणी वर्ष श्राद्धाचं कीर्तन या ठिकाणी होत आहे. त्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच तुम्ही, तत्पूर्वी सुंदर असं कुटुंब ज्या मातेच्या मागे आहे, त्यामध्ये त्यांचा मुलगा नानासो जगन्नाथ सस्ते असतील, काही चुकलं तर सांगा, संतोष जगन्नाथ सस्ते असतील, त्यांची मुलगी कल्पना तात्यासो मेंगावडे, 2 सुना आणि 4 नातवंड, असा सुंदर असा परिवार त्यांच्या मागे आहे. खरं पाहता हे दुःख खूप मोठं आहे, पण जगाचा नियम आहे बुवा, या मृत्यूलोकाचा नियम आहे. इथं जो येतो त्याला जावं लागतं. हा मृत्यूलोकाचा नियम जरी असला तरी महाराज, आंतरिक जिव्हाळ्याचा विषय जर समोर आला तर हे जाणं आम्हाला कुठेतरी खटकतं आणि मग आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. या मातृछत्राचं जाणं 1 वर्षापूर्वी झालं. ऐका बरं का, या कार्यक्रमासाठी विशेषत्वाने या ठिकाणी उपस्थित असणारे मृदंग क्षेत्रातील एक मोठं नाव, मृदंग वैभव, मृदंग अलंकार, मृदंग सम्राट, द्याव्यात तेवढ्या पदव्या कमीत, माझे जिवलग मित्र आदरणीय तेजसजी महाराज काळे यांची कार्यक्रमासाठी गोड उपस्थिती, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. इकडं माझे ज्यांनी सुरुवातीला गोड पंचपदी केली, माझे जिवलग मित्र आदरणीय गान कोकिळा हरिभक्तपरायण राम महाराज काळे यांची कार्यक्रमासाठी गोड उपस्थिती आहेत. तसेच या ठिकाणी माझे दुसरे जिवलग मित्र युवा कीर्तनकार बाळूमामा कृपांकित हरिभक्तपरायण अविनाशजी महाराज जांभळकर यांची या ठिकाणी गोड उपस्थिती, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे काकाही आहेत, अण्णाही आहेत. तसंच या ठिकाणी आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण, एकदम जवळचे आणि जिवलग, म्हणजे माझा लहान भाऊ म्हणलं तरी काही हरकत नाही, एवढ्या जवळचा जिवलग मित्र. तसंच या संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांना विनोदाचार्य म्हणून ओळखलं जातं, युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण तेजस महाराज गायकवाड यांची कार्यक्रमासाठी उपस्थिती आहेत. सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांच्या वतीने गुरुजींचा नामोल्लेख करतो. गुरुजी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. या ठिकाणी महाराष्ट्रातले एक अतिशय उच्च दर्जाचं यूट्यूब चॅनल आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं नाव आहे रंग कीर्तनाचा. खूप सुंदर असं चॅनल आहे, खूप चांगले व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब त्यांनाही करा. आदरणीय दादांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर या ठिकाणी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आपल्याच गावातील एक भूषण आदरणीय दादा चव्हाण बंधू यांची कार्यक्रमासाठी गोड साऊंड सिस्टम आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला या ठिकाणी प्रारंभ. या ठिकाणी मला ज्यांच्यामुळे या ठिकाणी कीर्तनाचा योग आला, आमचे बाळू काका असतील, त्यांच्या माध्यमातून इथं मला कीर्तनाचा योग आला. आता तुम्ही सगळेच ओळखीचे, सगळ्यांची नावंही माहिती आहेत. पाटील तुम्ही महाराज आहेत, सगळ्यांची नावं घेतली असं समजा आणि कीर्तनाला सुरुवात करूया. ऐका, अभंगाची प्रस्तावना करताना अशी प्रस्तावना करून जाईन, अशी असेल असा दुजोरा नाही, पण अशी असावी कदाचित. ऐका, माणूस जन्माला आल्यानंतर आपल्याला 3 घटक पाहायला मिळतात. त्यामध्ये 3 घटक आहेत, एक भगवंत आहे, एक संत आहे आणि एक तुम्ही आम्ही म्हणजे जीव आहे. बरं का, ऐका, भगवंतही या ठिकाणी येतात, संतही या ठिकाणी येतात आणि तुम्हा मलाही या ठिकाणी यावं लागतं. पण ऐका बरं का, प्रत्येक जण इथं येण्यामागं काहीतरी प्रयोजन आहे आणि त्याचं काहीतरी प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल भगवंत या ठिकाणी येतात, त्याने हे सगळं विश्व निर्माण केले, मग त्याला काय प्रारब्ध असणार बुवा? महाराज आहे बरं का, भगवंतही इथं येण्यासाठी त्याला काहीतरी प्रारब्ध लागतं. त्या प्रारब्धाचं नाव आहे परीच्छा नावाचं प्रारब्ध. पर इच्छेने भगवान या ठिकाणी येत असतात. तुम्ही म्हणाला कसं काय? अहो, संत खळं करतात हरिनामाचं आणि त्या भगवंताला घेतात, बोलावून घेतात. काय करतात? हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे रूपा बळे करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी दासी
बरोबर 58 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत बरं का. 12 वाजायला 12 वाजून 5 मिनिटांनी आपण सेवा संपवणार आहे. सिंगल काय प्रमाण पेरायच्या तेवढी पेरा, काय टेन्शन. किती द्यायच्यात तेवढी, कारण मी प्रमाण सोडून बोलणार नाही आणि प्रमाण येणार आहेत. फक्त सिंगल सिंगल जरा म्हणजे ह्यांनाही बोर व्हायला नको आणि आपलाही धंदा बंद पडायला नको. विठ्ठल विठ्ठल भगवंत या ठिकाणी येतात. नाही त्यांना आणलं जातं. अनिला ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी, त्याला खळ करावं लागतो आणि त्या ठिकाणी भगवान येत असतात बरं का. बरं आल्यानंतर भगवान काय करतात तर धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. या ठिकाणी भगवान येतात परीक्षा नावाच्या प्रारब्धाने आणि आल्यानंतर प्रयोजन त्यांचा हेतू असतो भक्त राखे पायापाशी दुर्जनांची संवारी, दुर्जनांचा संहार करणं आणि आपल्या भक्ताचा सांभाळ करणं भगवंताचं प्रयोजन. चला माझा दुसरा वर्ग आहे संतांचा वर्ग आहे. संत या ठिकाणी येतात, नुसती येत नाही तर प्रतिज्ञापूर्वक येतात. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया. संत या ठिकाणी येतात. घेईन मी जन्म अर्थात प्रारब्धाचं नाव आहे स्वइच्छा. स्वइच्छाने या ठिकाणी येतात. ज्या अर्थी घेईन म्हणतात त्या अर्थी काय आहे स्वइच्छा. मी सांगत नाही तुकोबराय म्हणतात. या ठिकाणी आम्ही आलो फक्त कशासाठी उद्धरायाले दिन जना, उद्धरायाले दिन जना, दिन जना, हा उद्धरायालो दिन जना. ब्रह्ममूर्ती संत बाबा हा जगी अवतरले, हा उद्धरायाले या ठिकाणी आता काय करायचं पाटील, ही सगळी ही तिघ बी कीर्तन करायचं. त्यामुळे यांना अडवणं माझ्या तत्वात बसत नाही. चलू द्या काय असन ते असन, पण फक्त सिंगल करा. ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले उद्धराया आले दीनजना. दीनजनाचा उद्धार करण्यासाठी संत येतात. नवे ते आल्यानंतर स्वइच्छा नावाच्या प्रारब्धाने येतात आणि त्यांचं प्रयोजन असतं, त्यांचा हेतू असतो जगाचं कल्याण करणं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. नवे तुकोबाराय बोलतात उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. ज्या अर्थी आलो म्हणतात त्या अर्थी स्वइच्छा आहे बरं का. स्वतःहून येतात. दुसरा वर्ग माझा झाला तो संतांचा आहे. तिसरा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो तो तुम्ही आम्ही आहे बरं का. तुम्हा आम्हाला या ठिकाणी येण्यासाठी एक प्रारब्ध असतं. ते प्रारब्ध आहे अनिच्छा नावाचं. भगवंत येतात परिच्छेने येतात, संत येतात स्वइच्छेने येतात आणि तुम्ही आम्ही येतो ते अनिच्छा नावाच्या प्रारब्धाने. अनिच्छा नावाचं प्रारब्ध म्हणजे काय बुवा सांगून जातो ऐका. या मृत्यू लोकामध्ये तुमची इच्छा असो अथवा नसो तुम्हाला यावंच लागतं. तुमची इच्छा असो अथवा एखादा मनाला मी येणार नाही, जमत नाही, तुला यावाच लागणार. आणि त्याच्या पुढे जाऊन बोलू तुमची इच्छा असो अथवा नसो तुम्हाला जावंच लागणार. इथं येणं आणि जाणं ज्याच्या हातात नाही आणि ज्या लोकात येणं आणि जाणं हातात नसतं त्याला मृत्यू लोक म्हणतात. मृत्यू लोक म्हणजे काय, जन्माला आलाय त्यानं मरणं याचा अर्थ मृत्यू लोक. सांगू का तुम्हाला, एखाद्या दुकानात गेलो आणि तिथं पेन घेतला, त्या पेनाला टोपण वेगळं मागायची गरज आहे का? जसा पेन घेतला टोपण फ्री. एखाद्या दुकानात गेला पाण्याची बाटली घेतली त्याला झाकण वेगळं मागायची गरज आहे? बाटली घेतली झाकण फ्री. एखाद्या महिला मंडळ तुम्ही एखाद्या साडीच्या दुकानात घेतला, साडी घेतली कॅरीबॅगला वेगळे पैसे द्यायची गरज आहे? पेन घेतला टोपण फ्री, बाटली घेतली झाकण फ्री, साडी घेतली कॅरीबॅग फ्री. तसं जन्माला आला मृत्यू फ्री. विठाल त्या जन्म आणि मृत्यूच्या मधलं जे आयुष्य आहे ते आयुष्य भोगण्यासाठी आपलं हेतू शुद्ध प्रयोजन ह्या ठिकाणी काय असेल तर त्याची भक्ती करणं. पण आम्ही ती भक्ती करत नाही. मग काय होतं, तो या झाला देह भजन गोमाता, तो या झाला पाठ
बाधिकेचा तोया झाला माझा बाधिकेचा बाधिकेचा तोया झाला फाटा बाधिकेचा. काय म्हणतात महाराज, अनिच्छा नावाच्या प्रारब्धाने आलात तुम्ही. थोडा खणकतात, कडकपणा थोडा कमी. अनिच्छा नावाच्या प्रारब्धाने आला, पण या ठिकाणी आल्यानंतर तुमचं प्रयोजन काय? थोडा ट्रबल कमी करतात याचा. आल्यानंतर तुमचं प्रयोजन काय म्हणाल तर तुम्हाला भक्ती करायची बुवा, तुमचा जन्म सार्थक करायचा आहे. आणि सार्थक करण्यासाठी हा सुंदर असा नरदेह दिलाय. किती सुंदर नरदेह दिलाय हा. देवे दिला देह भजना गोमटा. किती सुंदर दिलाय. दिले इंद्रिय, हातपाय कान डोळे मुख बोलाय वचन. एवढा अप टू डेट दिला. डोळ्याच्या ठिकाणी डोळं, नाकाच्या ठिकाणी नाक, तोंडाच्या ठिकाणी तोंड, कानाच्या ठिकाणी कान. एवढा सुंदर नरदेह दिलाय. महिला मंडळ एवढा सुंदर नरदेह दिलाय, तरी किती नाटवता हो तुम्ही त्याला. पावडर लावतान, फेरन लवली लावतान, पॉन्ड्स लावतान, काय काय क्रीमा, काय 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 हा लावता ना. आता जाहिरातीचाच जमाना आहे. ती मध्ये एक फेरन लवलीची जाहिरात आली, ती बघितली का? बघितली कशाची? किलो किलो लागते म्हणा आम्हाला. हा का तुम्ही नाही लावीत? त्या जाहिरातीत असं दिलंय पाटील की फेरन लवली लावल्यावर माणूस गोऱ्याचा काळ्याचा गोरा होतो. आता त्या फेरन लवलीने जा अविनाश महाराज, काळ्याचा माणूस गोरा होत असता तर आपण काळे राहिलो असतो का? आपण नसती का किलो किलो लावली. हा पण ऐकून जा बरं का, त्या फेरन लवली मध्ये अमेरिकन बाईचा शिंबूड असतो असं म्हणतात. हे पुसल्या बॉनी मेनीत. आता उद्यापासून खरे चेहरे दिसतील आपल्याला. जमाना जाहिरातीचा. आता एक जाहिरात मध्ये आलती, म्हातारी पार्ले बिस्किट खाती आणि उड्या हाणती. आता म्हातारी जर बिस्किट खाऊन उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी किराणा दुकानात नसती का जाप आणली, खा बिस्किट मार उड्या, खा बिस्किट मार उड्या. पण जाऊ द्या, तिकडे जायलाही नको आपल्याला. ऐका, एवढा सुंदर नरदेह दिलाय आणि आपण भजन नसेल करत. देवे दिला देह भजना गोमटा. कधीतरी विचार करून घ्या बरं, भगवंताने दिलेलं एवढं सुंदर शरीर आहे. हे नाक जर इकडं पाठीमागे दिलं असतं तर, ऐ बारडगावच्या महिला मंडळ, हे नाक जर देवाने इथं द्यायच्या ऐवजी इकडे दिलं असतं तर तुम्हाला ताटातला घास उचलून आधी इकडे न्यावा लागला असता. घालीन लोटांगण आधी तुम्हाला प्रदक्षिणा मारावं लागली असते. आधी वास तिकडे घ्यावा लागला असता आणि मग खावा लागला असतं. पण देवाने एवढा सुंदर नरदेह दिलाय आणि ते नरदेहाला येऊन जर भजन नसाल करत, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया, जन्म वाया. एवढा सुंदर नरदेह दिला. आता तुम्ही प्रमाण दिले म्हणून सांगतो बरं का. भजन नाही केलं तर काय फसगत होते तुम्हाला सांगून जातो एक दृष्टांत बरं का. ऐका, एका प्रांताचा राजा होता बरं का. आता प्रांताचा राजा म्हणलं की शिकार करणं त्याचा छंद. राजा म्हणलं की शिकार करण्याचा छंद. ते हमिंग मारते दादा, मला काय ते कमी करा थोडस. हॅलो विठाल विठाल. आता राजा म्हणलं की राजाचा छंद शिकार करण्याचा, बरोबर. प्रांताचा राजा शिकारीला एक दिवस जायचं ठरलं. सगळ्या सेवकांना सोबत घेतलं आणि सेवकांना सोबत घेऊन राजा शिकारीला गेला. एक शिकार दिसली. आता राजाने धनुष्याला बाण लावलाय. आता काही वेळात बाण मारणार आहे, काही वेळात बाण मारणार आहे आणि शिकारती राजा त्या शिकारीला बाण मारणार आहे. तोच राजाचा पाय एका विषारी सापावर पडला. राजाचा पाय त्या विषारी सापावर पडला. आता मग सापावर राजाचा पाय पडल्यावर साप म्हणेन वय राजा आज गुदगुल्या होत्यात, अजून दोनदा पाय दे. आता सापाचा स्वभाव आहे दंश करणं. सापाचा स्वभाव दंश करणं. ऐका बरं का, तोच राजाच्या पाठीमागे एक लाकूड तोड्या उभा होता. त्या लाकूड तोड्याने बघितलं, अरे राजाचा पाय सापावर पडलाय आणि सापावर राजाचा पाय पडलाय. 2 मिनिटात जर राजा पाय नाही उचलत तर साप काय करेल? दंश करेल, राजाला चावेल आणि परिणामी राजा गतप्राण होईल. तो लाकूड तोड्या आला आणि त्या राजाला ढकलून दिलं. राजासाहेबांनी बघितलं, अरे पकडा याला. कोण आहे? मला ढकलून दिलं. तुम्हाला ओळखलं नाही? अहो राजासाहेब, या रयतेचे राजे आहेत तुम्ही, तुम्हाला कोण ओळखत नाही? मग ढकलून कसं काय दिलं? राजासाहेब पायाकडे बघा. पायाकडे बघितलं तर विषारी साप त्या ठिकाणी वळवळ करत चालला होता. राजासाहेब, एवढा विशाल
साप त्याच्यावर तुमचा पाय पडला होता. बरं मग चावला असता, बरं मग चावला असता तर राजे तुम्ही मेले असते. म्हणजे आता मी जो जिवंत आहे तो तुझ्यामुळे, हा तेच पटवून देतोय. तुम्ही आता जिवंत आहेत ते माझ्यामुळे. प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी याला नगरीत घेऊन चला म्हणे. नगरीत घेऊन चला म्हणल्यावरती नगरीत घेऊन आले आणि त्याला विचारलं काय करतो. काय नाही म्हणले, सकाळी उठतो आणि 2-4 गावात इथंच लाकडं तोडून त्याचा कोळसा करून विकत असतो. सकाळी जंगलात जायचं, लाकडं गोळा करायची, त्याचा कोळसा करायचा आणि इकडे तिकडे विकायचा आणि त्याचेच 2-4 रुपये येतात, त्याच्यावरच उदरनिर्वाह करायचा. राजाने सांगितलं, प्रधानजी आपल्या राज्यात चन्नाची बाग किती. राजाने सांगितलं, राजेसाहेब 3000 एकर चन्नाची बाग आहे. म्हणले आता नव्याने काढायला आलेले किती. म्हणले 1000 एकर आहे. 1000 एकर आहे, मग असं करा त्यातलं 5 एकराचं बक्षीस पत्र करा आणि ते लाकूड तोड्याला बक्षीस म्हणून देऊन टाका. का, कारण त्याने जीव वाचवलाय ना माझा, त्याला बक्षीस म्हणून देऊन टाका. बक्षीस म्हणून देऊन टाकला. आता राजा बोले दल हाले, 2 मिनिटात ते बक्षीस पत्र तयार झालं आणि त्याच्यावर राजाने मोहर मारली, शिक्का मारला आणि राजा त्या ठिकाणी ते बक्षीस पत्र घेऊन त्या लाकूड तोड्याकडे आला आणि त्याला सांगितलं, धर हे तुला बक्षीस म्हणून. आता खरं सांगा मला, लाकूड तोड्याला 5 एकर चन्नाची बाग मिळाल्यावर लाकडं तोडायला जायची गरज आहे. तत्पूर्वी ऐका, एका एकरामध्ये कसंही केलं तरी 3 कोटीचं चंदन होतं. किती नाना, एका एकरात 3 कोटीचं चंदन होतं. लावताय काय. नाही नाही नाही, लावलं तर मग 10वा आणि 13वा जेलमध्ये, त्याला परमिशन लागते. एका एकरात किती, 3 कोटी. दिलं किती होतं, 5 एकर. झालं किती, 15 कोटी. जर 15 कोटी लाकूड तोड्याला मिळालं, मग लाकडं तोडायला जायची गरज आहे वय. तेजस महाराज, तुम्हाला जर 15 कोटी दिलं तर तुम्ही टाळकुटा येता ना वय. तुम्ही पाकवाज वाजवा येता ना, निवांत घरी झोपण म्हणतात. बरं तुम्हाला 15 कोटी मिळाल्यावर तुम्ही कीर्तन ऐका येता ना वय. नाही येणार दादा, तुम्ही शूटिंग करा येताल काय. स्टँड बिंड गुंडळून ठेवता तुमचं, जाऊ द्या. मला 15 कोटी मिळालं तर मी कीर्तन करील काय. हा तर लय बरं वाटलं ना. आमच्या घेतलं लय खसखस पिकती. जाऊ द्या. 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं, त्याला लाकडं तोडायची गरज. 2 वर्ष निघून गेलं आणि 2 वर्षांनी तिथूनच राजा जात होता. 2 वर्षांनी तिथून राजा जात होता. राजाला लक्षात आलं, 2 वर्षापूर्वी एका लाकूड तोड्याला आपण इथं काय केलेलं, 5 एकर चन्नाची बाग दिली. विचारावं आता त्याची परिस्थिती सुधारली असेल, गाडी बंगला माडी सगळं काही त्यांनी घेतलं असेल बुवा. म्हणून प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी त्या लाकूड तोड्याला बोलून आणा, बघू त्याची परिस्थिती कशी. ते येताना नाना तसंच ते काळ्या कपड्यावरून डोक्याला चिंदी बांधून आलत. राजाने डोक्यालाच हात लावून घेतला. म्हणला, अरे याला 5 एकर चन्नाची बाग दिली आणि ह्या अजून काळ्याच कपड्यात आहे. जवळ आला आणि ती राजाच्या, हात नका लावू माईकला, जवळ आला आणि ती राजाच्या पाया पडलं डायरेक्ट. म्हणला, राजासाहेब लय उपकार झाले हो, एवढे उपकार झाले. वन भटकावं लागायचं, सकाळ सकाळ उठावं लागायचं, जंगलात जावं लागायचं, कुठेतरी 2-4 लाकडं मिळायचे, त्याचाच कोळसा करून इकडे तिकडे बारडगाव, इकडे दगडी सुधरी राशीन तिकडे विकायचा आणि त्याचंच 2-4 पैसे यायचं आणि त्याच्यावरच उदरनिर्वाह चालायचा. आता तुमच्या आशीर्वादाने लय बरं व्हायले. म्हणलं, काय बरं व्हायले. म्हणले, आता सकाळीच उठतो, इथंच उठतो आणि ह्यातली 2-4 झाडं खापकावतोय आणि इथंच त्याचा कोळसा करून विकतोय. राजाने डोक्यावरच हाणून घेतलं. म्हणला, मग काय सगळा कोळसा केला का. म्हणला, सगळा, नगभर जास्त नाही घेतलं, मापात पाप नाही अजिबात, मोजून बघा. म्हणला, 5 एकराचा कोळसा केला काय. म्हणला, हा नगभर जास्त नाही. राजा म्हणला, अरे एखादी धपली बिपली शिल्लक. धपली सुद्धा नाही म्हणला. मग नंतर लक्षात आलं, कुऱ्हाडीला बसवलेला दांडा बी अन्नाचाच होता. म्हणला, तेवढा दांडा शिल्लक आहे. राजा म्हणला, आण इकडं. दांडा घेऊन तेव्हा आला राजाकडे. राजाने त्यातून कुऱ्हाड काढली, दांडा हातात घेतला आणि बाया महाग सारल्या. काय केलं असं राजाने. हा ना, त्यांनी समजून बिमजून सांगितलं असेलच का नाही. माणसाला झालोच का, नुसते हाणण्यावरच टापल्यात माणसा. तुमचंच खरंय महाराज, मी असतो तर लय हाणला असता. 5 एकराचं कोळस केल्यात जातीने, मग त्याला काय सोडाय पाहिजे वय. नाही नाही, अरे जा ऐक, शेजारी चन्नाचा व्यापारी, त्याच्याकडे जाण, त्याला विचार या दांड्याची किंमत किती आहे. शेजारी चन्नाच्या व्यापाऱ्याकडे गेला. आता तो मलयागिरी चंदन होता. त्याला कुडतोड्याने त्याला विचारलं. म्हणले, याची किंमत किती. त्याने ते चंदन बघितलं, त्याचं डोळेच फिरलं. म्हणला, अजून किती. म्हणला, गप 5 एकर होती, कोळसा गेलाय. म्हणला,
याचं सांग किती? म्हणला याचं 10,000 देतो दांड्याचं. त्याला चक्करच आलती, याच्याकच यायचा राहिला होता, पण आता कीर्तनात मारित नाही. माघारी आला राजेसाहेबाकडे पळत, राजेसाहेब 10,000 म्हणतय. अरे 10,000 म्हणतय, मग तुला आता कळलं का? म्हणला कळलं. एवढ्या दांड्याचं किती? म्हणला 10,000. तो कोळसा केवढ्याचा ऐकला? म्हणला 3,000चा. म्हणले आता तुला काय कळलं का? म्हणला आता कळून काय फायदा आहे, आता कोळसा केला म्हणजे हे कोणाच चाललंय? राजाचं. शाबास. म्हणजे लाकूड तोड्यान राजा सांगाय मी उभा राहिलोय का? अहो त्यांचं उदाहरण आहे, ऐका. आपल्याला ही आऊट हात का मानव देह ही इमारत जी दिली ना, ही भगवंताने दिलेलं चंदन आहे, आणि भजन नसन करत तर त्याचा कोळसा आहे. विठाल महाराज, भजन नाही केलं तर आपल्याला त्यातून सुटका मिळणार नाही. कारण वास्तविक पाहिला तर हा देह हा नाशिवंत, इथं राहणारा नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जगात काळ सावधान, जगात काळ सावधान, हे आयुष्यात काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, सकळ सकळ सकळ. हा नासका कोचका देह माऊली सांगतात उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तुकोबाराय सांगतात उपजल्या पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची दोन्ही. बरोबर ना? हा. आलेल्या माणसाला जावं लागतं. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, काळ काळ. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. आलेल्याला जावंच लागतं महाराज, कुणाला राहता येत नाही. माणसाने कितीतरी वेळा मरण चुकवायचा प्रयत्न केला, पण मरण चुकवता आमचे इंगळे बाबा परंपरेचा दृष्टांत नेहमीच सांगायचे. इंगळे बाबा म्हणले एकदा मला न्यायला यम आला. यम आल्यावरती मी भलता चॅप्टर म्हणले, 40 गाव फिरलेला माणूस. मग यम आल्यावरती मी यमाला म्हणलं कशासाठी आलाय? म्हणले इंगळे बाबा तुम्हाला न्यायला आलोय. न्यायला आलोय म्हणल्यावरती मग काहीतरी डोकं चालवाय पाहिजे ना, मरण चुकवायचं काहीतरी डोकं चालवायचं. बाबांनी सांगितलं ठीक आहे न्यायचं तर घे, पण आता आलाय तर थोडा पाहुणचार करू दे म्हणले. मला पाहुणचार करू दे म्हणले. काय पाहुणचार करता? काय नाही म्हणले, थोडा चहा करतो आणि तेवढा पिऊन आपण लगेच निघू. चहा ठेवला, चहा करून आणला आणि येताना त्याच्या हात गुंगीचं औषध टाकलं. चहात गुंगीचं औषध टाकलं आणि ते यमाला प्यायला दिलं. यम ते चहा प्यायला आणि जागेवर गुंगी येऊन पडला. 2 तास यम काय उठला नाही, पण त्या 2 तासात महाराजांनी ते यमाचा लॅपटॉप घेतला आणि त्यात जीवर नाव होतं, ती नाव वरचं पुसलं आणि डायरेक्ट तळालाच नेऊन टाकलं. आता काही टेन्शन राहिले नाही म्हणले. 1-2 तासाने ते यम उठला आणि म्हणला महाराज आजपर्यंत लोकांनी मला कधी चांगलं बघितलंच नाही, लोकांनी कधी माझा सन्मान केलाच नाही, आजपर्यंत लोकांनी माझा तिरस्कारच केलाय, पण तुम्ही एवढा पहिला माणूस भेटलाय त्यांनी मला चहा देऊन एवढा सन्मान केलाय. आणि तुम्ही चहा दिल्यावर एवढी छान झोप लागली ना, झोपच मिळत नव्हती म्हणले. नुसतं पळापळ धावपळ एवढं म्हणले, लोकाला उचलायच्या नादात एवढी धावपळ, झोपच मिळत नव्हती. पण मी आता माझा निर्णय बदललाय म्हणले. म्हणलं काय केलंय? माझा निर्णय बदललाय, आता तुम्हाला न्यायचं नाही. म्हणले मग काय करायचंय? म्हणले मी आता वरून चालू करणार होते ते आता खालून करणार आहे. मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला तर चुकवता येत नाही. विठाल झालं असं. एक दिवस देवदेवतांची सभा बसली बरं का. देवदेवतांची सभा बसली आणि सांगितलं आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन एक सभा बसवायची, एका गोष्टीवरती चर्चा करायची. चर्चा करायची म्हणल्यावर एक ठिकाण ठरलं आणि सगळे देव त्या ठिकाणी यायला लागले. विष्णू भगवान आले, आपलं गरुड एका गुहेच्या बाहेर पार्क केला आणि आतमध्ये गुहेत गेले. त्यानंतर भगवान शंकर आले, नंदी बाहेर ठेवला, आतमध्ये निघून गेले. ब्रह्मदेव आले, इंद्रदेव आले, आरावत ठेवला. इंद्रचंद्र महेंद्र सगळे आपापली वाहनं घेऊन बाहेर आले आणि शेवटी रेड्यावर बसून यम आला. यमाने आपला रेडा बाहेर ठेवला आणि तो गुहेत निघून जात असताना त्या गुहेच्या दारावरती एक फुलपाखरू बसलं होतं बरं का.
सुंदर असं फुलपाखरू होतं. त्या फुलपाखराकडे बसून यमराज जाताना हसला बुवा. हसल्यावरती त्या फुलपाखराच्या मनात शंका निर्माण झाली. यम निघून गेला. त्या फुलपाखरू त्या गुहेच्या दारावरून उडाला आणि त्या ठिकाणी गरुडाजवळ येऊन बसलं. गरुड दादाला म्हणाला, गरुड दादा, शेवट गेलेला माणूस कोण होता? म्हणले यमराज होता. काय करतात? म्हणले काय नाही, सगळ्यांना उचलायचं काम त्यांच्याकडे असतं. गरुड दादा, जाताना तो माणूस माझ्याकडे बघून हसलाय. अरे हसलाय म्हणजे काय? आता समोर एखादा माणूस एखाद्या माणसाला भेटला हसत असतो, त्याचं काय असतं? नाही नाही, पण तो जगात उचलणार आहे ना सगळ्याला, तो बघून हसलाय, काहीतरी विशेष असेल. मला आता भीती वाटायला लागली. मग काय करू? तू असं कर, मला कुठंतरी लांब नेऊन ठेव बाबा, जिथं तो माणूस माझ्यापर्यंत येणार नाही. ऐका बरं का, त्या गरुडाने सांगितलं, भगवान विष्णूचं वाहन आहे, वेगाचा बादशाह म्हणतात. वेग माझ्या एवढा कुणालाच नाही, बस पाठीवरती, तुला मी लांब नेऊन ठेवतो. पाठीवरती त्या फुलपाखराला बसवलं आणि फुलपाखराला पाठीवर बसून हिमालयाचे एवढ्या लांब खोल दरीत नेऊन ठेवलं की जिथं कुणीच जाणार नाही. बरं का, एवढ्या लांब खोल दरीत नेऊन ठेवलं जिथं कुणीच जाणार नाही. आणि त्या ठिकाणी त्या फुलपाखराला उतरवलं आणि 2 मिनिटात तर फुलपाखरू मरणच पावलं. गरुड म्हणला, लईच मोठा कुटाणा झाला भावा, म्हणजे ह्याला वाचवायसाठी एवढ्या लांब आणला होता आणि इथं आल्याबरोबर हे मेलंय. गरुड खिन्न मनाने माघारी आला. माघारी आल्यावरती सभा मोडली होती. भगवंत म्हणले 4-5 महिने सभा चालायची होती आणि 4 तासात मोडली. विष्णू भगवंताला विचारला, देवा तुम्ही म्हणले 4-5 महिने सभा चालायची, तुम्ही तर 2 तासातच सभा मोडून टाकली. देव म्हणले, ज्या कामासाठी आम्ही सभा लावली होती ना, ते कामच तू करून आलाय. म्हणले का? म्हणले त्या गुहेच्या दारावर एक फुलपाखरू बसलं होतं आणि त्याचा मृत्यू हिमालयाच्या खोल दरीत होता आणि त्याच्यावर चर्चा चालली होती. त्या फुलपाखराला इथून त्या हिमालयाच्या दरीत न्यायचं कोण? 14 दिवसाचं आयुष्य त्या फुलपाखराचं आणि त्याला इथून तिकडे जायचं म्हणलं 2 वर्ष तरी लागतात. मग शक्य नाही ना. मग त्या फुलपाखराला तिकडे न्यायचं कोण, याच्यावर आमची सभा चालली होती आणि तू ते काम करून आला. माझा दृष्टांत संपला. ऐका बरं का, 14 दिवसाचं आयुष्य असणारं फुलपाखरू, त्याच्यासाठी देवांना सभा घ्यावी लागते. तुम्ही आमची जिवंत हाडामासाची माणसं आहेत, आपल्यासाठी किती नियोजन तगडं बांधलं असेल, त्यामुळे मृत्यू चुकवायच्या भानगडीत पडायचं नाही. विढाल झालंय असं, एखाद्याला मर म्हणलं ना, तो मरणार आहे म्हणलं ना, तेजस महाराज जर म्हणलं ना एखाद्याला मर, तर त्याला सहन होत नाही महाराज. माऊलींची भाषा आहे, आगा मर हा बोलो न सहाती, पण मेलिया परी रडती. मेल्यावर रडणार यात शंका नाही, पण मर म्हणल्यावर राग येतो. जगायला कोणी आलं आणि ती खरं सांगून जाऊ का, जगताना माणसाने नीती सांभाळली पाहिजे. नीती नाही सांभाळली, सत्यता नाही सांभाळली, तर एक दिवस आपल्यालाही जावं लागतं. जगामध्ये रावणासारखा राजा, रावण साधा सामान्य नव्हता, रावणासारखं ऐश्वर्य नव्हतं, रावणासारखी बुद्धी नव्हती, रावणासारखं ज्ञान नव्हतं. त्या रावणालाही जावं लागलं का, तर नीती सांभाळली नाही. नीती सांभाळली ना, तर आपल्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही हो. कारण आलेले कित्येक आले आणि कित्येक गेले, हे तर कुणालाही सांगता येत नाही. ऐका, एक सुंदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक सुंदर भावगीत सांगितलंय. ऐका, सांगतो. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वान तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला, तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला. भले 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 मिळाले अमातीला, तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नीतीला, गर्वानं तू फुगू नको आपुल्या या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला, तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला. तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला, तुझ्या परी भले भले मिळाले अमातीला. मातीला इथं कुणालाही राहता आलं नाही महाराज, सगळे गेले, कुणी राहिलं नाही. भगवान या ठिकाणी आले, भगवंतालाही जावं लागलं. या ठिकाणी संत आले, संतांनाही जावं लागणार.
त्या ठिकाणी आपल्याला राहता येणार नाही. येत उरो नाही आले अवतार एर ते पामर जीव किती. म्हणून काय करायचं, या ठिकाणी आल्यानंतर भजन करायचं. मी पहिला मोर्चा माझा नामदेव महाराजांकडे जाईल. नामदेव महाराज किती गोड बोलतात ऐका. करा पंढरनाथा हाड चरणी ठेवा माता दुःख बिगता जन्मा गे भारे आता हरण करा पंढरीनाथा हवे चरणी देवा माता दुःख बिगता जन्माचा हा जगजोगी जाग जाग बोलती हा जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जाग जाग जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदे बाराका आई बाबा जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जाग जाग बोलते आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे चोरणी दल्याना डोनी बागा हे आता जागा रे बाई नो जागा आता जागा रे आता जागा रे बाई नो जागा एकदा जोरदार टाळी वाजवा यांच्या. काय तुमच्यावर कर्ज बिर्ज आहे कशाचं? टाळी सुद्धा वाजवणार तुम्ही म्हणलं अवघड आहे बोका. गावातला महाराज आहे म्हणून हा नाही, तुम्ही वाजवली मनातून वाजवली. आता काय होतं माहिती का, इरी शेजारचा वापसा कोरडाचा असतो कायम, बरोबर ना? इरी शेजारचा कोरडाचा असते ना, तसं काम आहे गावातल्याला. मी काल एक हे वाचलं बरं का पाटील. मी नेहमी बोलतो पण आज पुराव्यानिशी बोलतो. नेहमी बोलतो तर तिथे असं मोगम बोलत होतो, पण शास्त्रात असा पुरावा आहे की ज्या व्यक्तीने गावासाठी वेळ दिला, ज्या व्यक्तीने गावाचं चांगलं नाव आटकेपार पोचवलं, त्याचं गावाने कायम खतच केलं बरं का. ही वस्तुस्थिती आहे. गावाने कधीच त्या माणसाला डोक्यावर घेतलं नाही. याचं माझ्यासारखं प्रकर्षाने उदाहरणच तुम्हाला बघायला मिळायचं नाही. कारण गावाचं नाव तुम्हाला सांगतो, आता सोनी मराठीवरती एवढी मोठी स्पर्धा झाली, सगळ्यांनी बघितली. त्या स्पर्धेमध्ये 700 कीर्तनकारामध्ये पहिल्या 10 कीर्तनकारामध्ये बारडगावचं नाव मी पोचवलं होतं. पण तिथं म्हणलं नाही कोणी, मी काय तिकडं औरंगाबादचं नाही सांगितलं, दाढी लावून बारडगावचंच म्हणून सांगितलं ना. मग ज्या वेळेस गावात सन्मान मिळतो आणि गावातली माणसं आपल्यावर कौतुकाची थाप टाकतात ना पाठीवरती, ते सुख लय वेगळं असतं. जगात तुम्ही किती फिरा, किती डोक्यावर घेऊ दे जगाने तुम्हाला, ते सुख लय कमी आहे बुवा. पण गावातले ना सहज तू कर, आम्ही तुझ्या मागे उभा आहे एवढंच म्हणलं ना महाराज. जगात दुसरं कुठं काही कार्यक्रम नाही मिळाला तरी चालेल, पण गावातून तेवढं शाबासकीची थाप आली पाहिजे. आणि ती मिळत नाही मला, म्हणजे नारदाच्या गादीवर उभा राहून सांगतो, ती मिळत नाही. माझं नशीब खराब असेल कदाचित. विठाल हो, काय सांगत होतो मी? आता जागा रे बहिणो जागा. त्यात जागायच्या नादात मला झोप लागायला त्यात असं. नामदेव राहेने आम्हाला जागा केलं. काय केलं? उठा, जागे व्हा आणि आता भजन करा बुवा, नाहीतर काय होईल, तुम्हाला सोडवायला कोणी येणार नाही. महाराज तुकोबाराय जवळ आले, तुकोबाराय तर गुरुजी पाया पडले लोकांच्या. तुकोबाराय म्हणतात, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. तरी ऐकलं नाही. नाथ महाराजांनी हात जोडले. नाथ महाराज म्हणतात,
नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा दयामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही संतांनी एवढं हातापाया पडून सांगितलं पण समाजाने ऐकलं काय काय माणसं म्हणले आम्ही आमच्या बापाचं ऐकत नाही संतांचं ऐकायला मोकळेत का अहो तुम्ही जर नामस्मरण घेतलं नाही एकदाच हरी म्हणला फक्त एकदा हरी म्हणला ना हरी तर त्याची गणना सुद्धा करता येत नाही पुण्याची संस्थेच्या परंपरेतला दृष्टांत आहे बरं का तेवढा सांगतो ना अभंगाच्या पहिल्या चरणावर येतो झाला असं दोन भाऊ होते बरं का एकाचं नाव रामभाऊ एकाचं नाव पांडुरंग होतं रामभाऊ आणि एकाच नाव पांडुरंग रामभाऊ जरा पेताडच होता बरं का म्हणजे राम महाराज तुम्ही नाही रामभाऊ तो रामभाऊ जरा पेताड होता आणि पांडुरंग आपला परमार्थिक आयुष्यभर त्या भावाने त्या दुसऱ्या भावाला सांगितलं अरे नको पेत जाऊ नको आयुष्याचं वाटोळं करून घेऊ कधीतरी भजन करत जा पण आयुष्यात कधी देवाचं नाव त्या जातीने घेतलंच नाही हे आपला त्याची देवपूजा नित्यपाठ रोज करायचा झालं असं कालांतराने एक साधू गावामध्ये आला अनेक उपाय त्या पांडुरंगाने केले त्याला भजन करण्यासाठी पण नाही केले कालांतराने एक साधू आला साधूच्या पायावरती या पांडुरंगाने डोकं ठेवलं साधू महाराज या ठिकाणी माझ्या भावाला थोडं तरी भजनाला काहीतरी थोडंसं प्रवृत्त करा त्याने सांगितलं ठीक आहे काय करतो तो म्हणला काहीच करत नाही फक्त पितो आणि इकडे तिकडे धिंगाणा करतो म्हणले सकाळी उठतो कितीला म्हणला 4 वाजताच उठून तो जातो त्याच्या नित्यक्रमाला म्हणले ठीक आहे कुठं झोपतो ते सांगा त्यांनी घर दाखवलं कुठं झोपतो ते दाखवलं आणि त्या ठिकाणी महात्मा गेला आणि त्याची बाहेरून कडी लावून घेतली दाराची 4 वाजल्याबरोबर आणि त्याला त्याची तो उठला आता त्याची सवयीचा रोजचा परिणाम गुरुजी त्याला ते राहावा ना ते आतून दार वाजवायचं ए दार उघडा बाहेरून महात्मा काय दार उघडा ना तासभर दार वाजवल्यानंतर 5 वाजता महात्म्याने दार उघडलं आणि दार उघडल्यावर तो बाहेर निघणार तोच त्याचं मनगट पकडलं त्याला सांगितलं कुठे चालला म्हणले जाऊ दे मला माझ्या कामात मला माझं काम आहे मला जाऊ दे ठीक आहे जायचं जा एकदा हरी म्हण काय कर एकदा हरी म्हण सोडून देतो म्हणला नाही म्हणणार एकदाच हरी म्हण सोडून देतो मेलो तरी चालेल पण म्हणणार नाही म्हणलं काय म्हणणार नाही हरी म्हणणार नाही महात्म्याने हात सोडून दिला कालांतराने हे पांडुरंगही निजधामाला म्हणण्यापेक्षा इहलोकाची यात्रा संपून परलोकाला निघून गेले स्वर्गात निघून गेले त्या ठिकाणी विष्णुदूत आले त्याला घेऊन गेले कालांतराने हे बी मरण पावलं यालाही न्यायला मग यमदूत आले आता ज्या ठिकाणी त्याचा खटला चालू होता चित्र आणि गुप्त नावाचे वकील खटला सांगत होते पण त्या खटल्यामध्ये एक त्यांना एवढी त्रुटी दिसली आयुष्यभर वाईटच वागली जात आयुष्यभर वाईट वागलेली पण एकदा हरी म्हणले ते त्यांना त्याचा मेळ लागाना मग त्यांनी डायरेक्ट यमराजापाशी आणलं त्याला म्हणले यमराज हे आयुष्यभर कधी यांनी चांगलं काम केलं नाही पण आयुष्यात एकदा हरी म्हणलंय मग याला जरा विशेष वाटलं ना म्हणलं हरी म्हणण्यात काहीतरी विशेष आहे बो यमराजा पुढे उभा झाले खरं सांगू यमाचं दर्शन आपल्याला होत नाही आपल्याला दर्शन होतं ते यमदूतांचं होतं बरं का हरी म्हणण्याचा पहिला फायदा हा जो काळाचा राजा आहे ना त्याचं दर्शन झालं हरी म्हणण्याचा पहिला फायदा त्या यमाच्या दारात उभा राहिला आणि यमाला विचारलं अय काय उभा केलंय मला
म्हणले आयुष्यभरात तू वाईटच वागलाय, पण आयुष्यात एकदा हरी म्हणलाय आणि त्याचा हिशोब आम्हाला लागा नाही. तशी ह्याची छाती फुगली. या मला हिशोब लागा ना म्हणजे काहीतरी विशेष असेल. बरं जाऊ दे म्हणले, तुझी शेवटची इच्छा काय आहे ती सांग, ती पूर्ण करतो आणि तुला देतो नरकात ढकलून. ते बी हुशार होतं. त्यांनी सांगितलं त्या हरी म्हणण्याचं पुण्य किती झालंय त्या आकड्यात सांगा म्हणला. मला या मला चक्करच आली. आकड्यात पुण्य सांगायचं या मला काय सूत्र जुळानात. मग काय करावं. तिथून खटला वर गेला इंद्रदेवाकडे. हरी म्हणण्याचा दुसरा फायदा, या स्वर्गाच्या राजाचं दर्शन घडलं, त्याला इंद्र म्हणतात. इंद्र पुढे उभा केलं. इंद्राला सांगितलं 100 यज्ञ करून तू इथं बसलाय बुवा त्या नामस्मरणाच्या ताकदीवर. त्या हरी म्हणण्याचं पुण्य हे आकड्यात विचारतोय, सांग ना आकड्यात पुण्य. इंद्र म्हणला मलाही नाही माहिती. खटला पुढे गेला. ब्रह्मदेवाकडे खटला निघाला. ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही सृष्टीचे निर्माते आहेत आणि हा विचारतो एकदा हरी म्हणलेलं त्याचं पुण्य आकड्यात सांगा. ब्रह्मदेव म्हणला मी सृष्टीची निर्मिती केली पण हे मलाही माहित नाही. चला पुढे म्हणले शंकर भगवानाकडे जाऊ. तिसरा फायदा सांगितला बरं का, ब्रह्मदेवाचं दर्शन, जगाची ज्याने उत्पत्ती केली त्याचं दर्शन घडलं बरं का. तिथून पुढे खटला पुढे निघणार, पण ह्याच्या आता छाती फुगलेली होती. तो म्हणला आता असा नाही येणार म्हणला, मी पालखी करा म्हणला, मला पाय दुखतात. नाही इलाजाने करावं लागली. तोंडाकडे काय बघत आहे माझ्या. ब्रह्मदेवाने खांदा दिला पालखीला. इंद्रदेव वारा घालायला आणि मागे यमराजाने खांदा दिलता. तिघ घेऊन गेले शंकराकडे गेले आणि शंकराला विचारलं भगवान शंकर तुम्ही दिवस रात्रंदिवस ज्या मंत्राचा जप करता हरी 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 मंत्र, हा त्या एकदा हरी म्हणण्याची ताकद येऊ, पुण्याची गणना, त्या पुण्याच्या आकडा सांगा म्हणतोय किती पुण्य झाले. महादेव बी म्हणलं मला बी काय सूत्र जुळा ना गाड्या. म्हणले आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे जाऊ म्हणले. सगळे विष्णूकडे गेले. एकदा हरी म्हणलं होतं फक्त. एकदा हरी म्हणलं, यमाचं दर्शन झालं, इंद्राचं दर्शन झालं, ब्रह्मदेवाचं दर्शन झालं, भगवान शंकराचं दर्शन झालं आणि आता साक्षात ज्याचं नाव घेतोय त्याच्या दारात उभा आहे. भगवान विष्णूचं दर्शन झालं आणि भगवान विष्णूला विचारलं देवा अहो तुमचं नाव याने एकदाच घेतलंय आणि त्याचं पुण्य आकड्यात विचारतंय, सांगा तुम्ही तरी आता. भगवान म्हणले मलाही नाही सांगतायत, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. त्या भगवंतालाही त्याचं पुण्य आकड्यात सांगता आलं नाही. परिणाम म्हणले घ्या याला स्वर्गात पाठवा, नरकात पाठवू नको. एकदा हरी म्हणला तर त्या पुण्याची गणना करताच येत नाही. म्हणून महाराज सांगतात कधीतरी वासुदेव वासुदेव म्हणा. पहिले जुन्या काळात ते वासुदेव यायचे ना आपल्याला सांगायचे बुवा या जगात राम नाही, नामाशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. पण आम्ही ऐकलं नाही. तो पिंगळा यायचा टिम 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 करत यायचा ना पहिला. वासुदेव उलटी टोपी घालून तो पिंगळा यायचा. आता पिंगळा येत नाही, वासुदेव येत नाही. आता येते सकाळी ते बाटरावालं पॉंग पॉंग. तेच लोक घात्यात खारी, पार ती भिकारी व्हायची आधी ती खाऱ्या खा. जाऊ द्या. पण ती पहिली लोक होती ती चांगल्या गीतातून आपल्याला ते काहीतरी संदेश द्यायची बरं का. वासुदेव येऊन संदेश द्यायचा, तो पिंगळा येऊन संदेश द्यायचा. पण आम्ही कधी ते ऐकलंच नाही बरं का. एकदा हरी म्हणला तर एवढं सारं पुण्य आम्हाला मिळतं. माऊली म्हणतात पुण्याची गणना कोण करी, ती पुण्याची गणना करता येत नाही. मग आम्ही भजन करायला हवं की नाही करायला हवं? करायला हवं. नाथ महाराज म्हणतात आणि तुम्ही नाही भजन केलं तर मग तुम्हाला न्यायला तो रेड्यावरच बसून येणार. त्याला बसायला काय जीप कंपास वाडी थार क्रेटा बुलेट काही नाही, त्याच्याकडे रेड आहे आणि त्या रेड्यावर बसून गडी येतो. हातात चाबूक आहे त्याच्या, आणि चाबकाने ती काय बघत नाही तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत का, मुख्यमंत्री का, पंतप्रधान आहे. नामस्मरण नाही घेत ना. मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, हाय मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर. बाऊ झाला माझी किंगळ बाऊ झाला, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठुर, जोडी ती निष्ठुर निष्ठुर. मारीती तोडीती झोडीती ही काय मी प्रमाण लिहिलेलं आहे का? नाही. ऐका बरं का, एवढी हानत्यात नामस्मरण नाही करणार आणि तुमचा विश्वास जर नसेल माझ्यावर तर मरून बघा.
फक्त सांगाय माघारी येऊ नका एवढं हाणतात म्हणून, नाही तर आम्हाला कुठं पळावते कळा करा. नाही भजन केलं तर मग काय फसगत होते ऐका आता. हे जरी नाही काल तरी दुसरा येईन, हे जरी नाही काल हे चरत शेवटी बा काळ बांधून नेईन, चरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलत होते का पिंगळा महाद्वारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगराबारी, अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगराबारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी विको देवाला वारी निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव, निर्गुण निराकार दादा मावर माझं गाव, शकून 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 सांगा बया अरे माई माझे नाव, शकून सांगा बया अरे माई माझे नाव, शकून सांगा बया अरे माई माझे नाव, शकून सांगा बया अरे माई माझे नाव. हे दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कुणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, कुंकू घ्या कोणी काळमणी. हे कष्टाचा न कर्माचं फळ मामान दिलया, सुख समाधान माझ्या घरात आलया, सुख समाधान माझ्या घरात आलया, हे कष्टाचा न कर्माचं फळ मामान दिलया, सुख समाधान माझ्या घरात आलया, नाही विसरणार मोठा झालो तरी, नाही विसरणार मोठा झालो तरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवाबरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवाबरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवाबरी, आता बंगल्यात राहतो मोठ्या गाडीनं फिरतो बाळू मामाच्या जीवाबरी. हे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, काचीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार, राणी वनी डोंगरात राखीतो मेंढर, बाळू मामा काढतोया, बाळू मामा काढतोया पायाचा काटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा, गुलाबी गुलाबी मामाचा बेटा. हे लागली याचा उलग उमटल पाऊल ग, लागली याचा उलग उमटल पाऊल ग, मामा तुम्ही हे न केलं हो, बाळू मामा तुम्ही हे न केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, जीवनाचं सोनं झालं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं. हे पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिना माधुरी तुला बोली तर दे का पिना माधुरी. हो पण झालंय काय माहिती का, एवढं भजन करायला सांगितलं पण आम्ही केलं नाही, परिणाम पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा 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 हा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा
अवगा अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे अवगा दांगड दिंगा गे हो आपण भजन नाही केलं तर मग न्यायला तो यम येतो तुकोबाराय म्हणतात त्या यमाच्या डोक्यावर आम्ही पाय दिला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय आणि आमचा शेवट गोड केला शेवट तो भला माझा भाऊ गोड केला नवे नवे त्यासाठीच आम्ही अट्टहास केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. हे आज साठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. हो याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. हे आजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. हो याच्यासाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा शेवटचा दिसा, शेवटचा 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 दिसा गोड बाबा आता निज तीने बाबलो विसावा, आता निज तीने बाबलो विसावा, आता निज तीने बाबलो विसावा, बाबलो विसावा, विसावा. अभंगाचं पहिलं चरण आपल्या पुढे ठेवलेलं आहे ऐका महाराज म्हणतात याजसाठी केला होता अट्टहासी याजसाठी म्हणजे कशासाठी तर शेवटचा दिवस गोड करण्यासाठी खरं एक प्रश्न पडतो मला तुकोबारायांनी हा अभंग लिहिला हयातीत असताना का वैकुंठाला गेल्यावर हा? गुरुजी तुकोबारायांनी हा अभंग हयातीत असताना लिहिला का वैकुंठाला गेल्यावर लिहिला हयातीत असताना लिहिला मग तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला शेवट म्हणजे काय आता गुरुजी त्यात मुरलेले आहेत, त्यामुळे सांगतात नाही तर कोणी कोणी म्हणतं शेवट म्हणजे मरण शेवट म्हणजे हा शेवट म्हणजे मरण शेवट म्हणजे वर्षश्राद्ध शेवट म्हणजे अनेक लोकांच्या कल्पना आहेत बरं का पण गुरुजींनी सांगितलं ज्या दिवशी भगवत प्राप्तीसाठी तळमळ करून ज्या दिवशी हा जीव भगवत स्वरूपात लीन होतो त्या दिवशी कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो त्या अर्थाने खरा तुकोबारायांना म्हणायचा तो शेवटचा दिवस तुकोबाराय म्हणतात आम्ही कृतकृत्य झालो आणि आमची जी इच्छा होती त्या इच्छेला आम्ही पावलो परिणाम त्यासाठीच आम्ही अट्टहास केला होता याजसाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिवस गोड करण्यासाठी बरं का तुकोबाराय झाला का व गोड झाला एक दृष्टांत सांगतो आणि सेवा आपली समारोपाकडे नेतो ऐका तुकोबाराय म्हणले या संसारामध्ये लोक एवढी अडकल्यात ज्या तृष्णेसाठी त्या तृष्णेवरती सांगेल आणि बंद करेल बरं का त्या तृष्णेच्या मागे एवढी पळालेत लोक की ती तृष्णा थांबायला तयार नाही ती धावाधाव थांबायला तयार नाही किती धावाधाव माऊली म्हणले त्यासाठी दृष्टांतच दिला माऊलीने ज्ञानेश्वरीत बरं का साप माहिती का तुम्हाला साप कोणाला माहित नाही आपण शेतकरी माणसं काय करतो साप कोणाला खातो म्हणा महाराजाला कोणाला खातो बेडकाला खातो उंदराला खातो पण ज्ञानोबारायांना बेडूक या ठिकाणी महत्वाचं आहे बरं का ज्ञानोबाराय म्हणतात सापाने बेडूक बघितला त्याच्या पाठी मागून गेला आणि त्याला अर्धा गिळला राहिला किती
अर्धा राहिला. बरं किती मिनिटात संपून राहिला अर्धा? 5 मिनिटं 2 मिनिटं. लय आळशी असला तर 10 मिनिट लावेल पण कार्यक्रम करणार. त्या सापाने अर्धा बेडूक गिळला, अर्धा राहिला, अर्धा 2-4 मिनिटात संपणार आहे. पण झालं असं, त्या बेडकाच्या समोर आली माशी. काय केलं असं त्या बेडकाने? हा माशी गिळली. मी पुरावा देणार आहे याला, ऐका. त्या बेडकाने ती माशी गिळली. बर मला सांगा किती गिळला होता? राहिला किती होता? किती राहिलेला किती मिनिटात संपणार होता? 1-2-3 मिनिटामध्ये. मग त्या 2-3 मिनिटासाठी ती माशी गिळून काय फायदा आहे? तरी आशा संपली का कोणाची? म्हणजे मी बेडकर, लाकूड तोड्या, राजा, साप हे सांगाय उभा राहिलो का इथं? अहो त्या बेडकाचा सोडा, माझ्या पुढे बसलेल्या बेडकांची 100% हीच परिस्थिती. कुणाचं 50 गेलंय तरी वाटतंय आलीच माशी, कुणाचं 80 गेलंय तरी वाटतंय आलीच माशी, कुणाचं आता 95ला आलंय तरी वाटतंय अरे 3रा मजला होतोय का काय, आता का मरतो का मजल्या खाली. लय अवघड आहे. थोडं पुढे जाऊन सांगू का? ती घुस माहिती का? घुस, उंदराची मोठी बहीण. ती एखाद्याच्या घराला लागली ना, तिला किती उकरावं मिळच लागत नाही. मी तिच्या समोरून जात होतो, आता महाराजासंग बोलत आहे. तिला विचारलं, ए घुसमाई किती उकरी ती म्हणली, महाराज डोक्या एवढा डिगरा लागल्याशिवाय बंद करत नाही. म्हणलं उकर किती उकरायचं तिला. 2-4 दिवसांनी परत तिच्यापासूनच जात होतो. तिला विचारलं, ए घुसमाई आता मांडपा एवढा ढिगारा झाला, अजून किती उकरती? म्हणली, महाराज डोक्या एवढा ढिगारा लागल्याशिवाय बंद करत नाही. म्हणलं तुझ्या डोक्या एवढ्या ढिगाऱ्याचं माप घेते कशाने? म्हणली काय नाही, उकरते उकरते त्या ढिगाऱ्यावर जाऊन वर मुडकं काढून बघते. तुझ्या बापाने तरी तुझा डोक्या एवढा ढिगारा होईल का? म्हणजे ही कोणाच चाललंय म्हणा घोषीचा आता. अहो हे उदाहरण आहेत फक्त. चाललंय आपलं सर्व सुखाचे आशा जन्म गेला, जनायक मुक्ती प्रणाली केला, हिंडता दिशाची न पावला, माया विषयाला जीव माझा, जीव माझा. सगळं आपलंच चाललंय. आता ओवी ऐका, ज्ञानोबा किती गोड सांगतात त्या बेडकाची आणि सापाची ओवी. माऊली सांगतात, जरदुरे सापे गिळज तू आहे उभा, की मासिया वेटाळी जिबा, तैसे प्राणी कवन लोबा, वाढविती तृष्णा, ती वाढणारी तृष्णा आमची संपली आणि आम्ही निश्चिंतीने विसावा पावलो. तुकोबाराय म्हणतात, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटली या धावा तृष्णेच्या. तुकोबाराय या तत्वाला पोचण्यासाठी काय केलं? तुकोबाराय म्हणले भजन केलं. कुणाचं? विठोबा रखुमाई, माय बापा माऊली. ऐका, ज्या धन्य मातेच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलोय, त्या कैलासवासी रुक्मिणी जगन्नाथ सस्ते या धन्य मातेला जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालं. आता माझ्या 7 मिनिट आहेत बरं का. मी 5:15 संपवणार, कारण मला पुढे संध्याकाळी सिन्नरला जायचं कीर्तनाला. असो, आज ज्या मातेच्या प्रित्यर्थ आपण या ठिकाणी जमलोय, खरं सांगता जगामध्ये आईची माया कळणं हे खूप अवघड आहे बरं का. पण आईची माया आपल्याला अनेक जणांनी पटवून दिली. आई घराचं मांगल्य असतं. मी दोन्ही गोष्टी सांगून जातो बरं का. बापही सांगतो ना आईही सांगतो थोडा थोडा. आई घराचं मांगल्य असतं, पण बाप घराचं अस्तित्व असतो. आईला घरातली ज्योती म्हणतात, बापाला घरातली समई म्हणतात. ऐका बरं का, आईने आमच्यावर एवढं प्रेम केलं, एवढं प्रेम केलं. आईने आपल्यावरती एवढे उपकार केले. खरं सांगू, हा जगाचा मालक सुद्धा त्या आईच्या प्रेमाविना भिकारी आहे. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. पण ती आई आम्हाला कधी कळते ज्यावेळेस ती आमच्या आयुष्यातून निघून जाते. आज ज्यांच्या आयुष्यातून आई निघून गेली ना, त्यांनी आठवण बघा गड्या. कधी माहेरला गेला तर जी आई आमची ओट्यावर बसून आमच्या आतुरतेने वाट बघते ना, ती जर नाही दिसली ना, तर ते माहेर मग सुनं पडल्याशिवाय राहत नाही. कारण माहेरामध्ये आई असेल तर माहेराला किंमत आहे, माहेरामध्ये बाप असेल तर माहेराला किंमत आहे. आई जर माहेरामध्ये असेल तर आठवून बघा गड्या, तुम्ही सगळ्या माहेराला जाणार आहेत. माहेरामध्ये जोपर्यंत आई होती तोपर्यंत पिशवी कधी रिकामी माघारी येत नाही. तुम्ही घरच्या खूप श्रीमंत असाल, तुमच्या घरी 50 एकर कांदा असेल, कांदे देण्याची वस्तू नाही, पण आई पिशवीत टाकून दिल्याशिवाय राहत नाही. पण
त्या कांद्याच्या पाती काय देण्याच्या वस्तू आहेत का? ते कांद्याच्या पाती त्या पिशवीत टाकल्याशिवाय ती आई राहत नाही, ती पिशवी भरून दिल्याशिवाय तुम्हाला राहत नाही. एक प्रसंग सांगतो. झालं असं, नवीनच लग्न झालं. नवीन लग्न झालं, चालता चालता 1-2 वर्ष निघून गेले. त्या संसार रूपी वेलीला छान असं एक फळ लागलं. त्या मुलीला दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर प्रस्तुतीच्या काळा सुरू झाल्या बरं का. पण झालं असं की त्या प्रस्तुतीच्या काळा ज्यावेळेस सुरू झाल्या त्यावेळेस परिस्थिती थोडी भयंकर झाली आणि डॉक्टरांनी त्या कुटुंबाला बोलून घेतलं. पतीला बोलून घेतलं, ऐका बरं का, थोडीशी अडचणच आहे. या ठिकाणी प्रस्तुती होताना एक तर बाळ जगेल नाहीतर आई जगेल. नावच बाळांत आहे बरं का त्याचं. एक तर बाळ नाहीतर अंत, त्यालाच म्हणतात बाळांत. ते बाळांत होण्याच्या टायमाला डॉक्टरने सांगितलं एक तर बाळ जगल नाही तर आई जगल. वाचवायचं कोणाला? पतीने सांगितलं डॉक्टर बाळ काय पुन्हा होईल, बायकोला वाचवा. सासऱ्यांना बोलावलं, सासरे काय करायचं, नातवाला वाचवायचं का सुनेला वाचवायचं? नातू परत होईन, सुनेला वाचवा. सासूला बोलवलं, सुनेला वाचवा म्हणून सांगितलं. आई बापाला बोलवलं, लेकीला वाचवा, नातू नाही वाचला तरी चालेल. शेवटी डॉक्टर न राहून त्या आईकडे गेला आणि आईला विचारलं, सगळे म्हणतात तुम्हाला वाचवू, तुमचं काय म्हणणं आहे? ती आई किती गोड बोलते बघा. आई म्हणते, डॉक्टर साहेब आयुष्याची 25-30 वर्ष जगले मी, पण ती पोटातली जी कळी बाहेर येणार आहे ना, त्याला तर अजून विश्व बघायचंय हो. त्या कळीला विश्व बघायचंय, त्याला मारू नका. मी मेले तर चालेल पण त्या बाळाला वाचवा बुवा. ऐका बरं का, आयुष्यामध्ये जिवंत असताना विचार करते ती माई आम्ही सगळ्यांनीच बघितली बुवा, पण मरताना सुद्धा जी आपल्या लेकराचाच विचार करते ना, तिला खरी आई म्हणतात. ती आई एकदा का आमच्या आयुष्यातून निघून गेली ना, परत तिचं आपल्याला ती माया आपल्याला बघायलाच मिळत. आई नावाचा अर्थच एवढा गोड आहे. अ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, या दोघांचा सुरेख संगम म्हणजे आई. ती आई आमच्या आयुष्यातून एकदा निघून गेली ना, मग त्याची दशा अवघड होती महाराज. आमच्या ज्ञानोबारायांच्या आयुष्यातून आमची रुक्मिणी आईसाहेब निघून गेली. ऐका, रात्रीच्या पर्वावरती ज्ञानोबारायांना रुक्मिणी आईसाहेब टाकून गेल्या. रात्रीच्या पर्वावरती त्या मुक्ताईला रुक्मिणी आईसाहेब टाकून गेल्या. जातानाची परिस्थिती जर लक्षात घेतली ना, तर कुटीचं दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकायच्या अगोदर वळून माघारी बघतात तर 4 लेकरं तिथं झोपलेली आहेत. ऐका बरं का, माघारी फिरून येतात रुक्मिणी आईसाहेब आणि त्या मुक्ताईच्या गालावरून हात फिरवतात. मुक्ते, 9 महिने 9 दिवस तुला पोटात वागवलं ग, आणि या काळजाच्या गोळ्याला आता जर भर अशा रात्रीमध्ये टाकून जायचं ना, खूप वेदना होतात. पण खरं सांगू, तुमचं आयुष्य जर पुढचं सुखकर व्हायचं असेल तर आम्हाला जावं लागेल. पोरांच्या सुखासाठी देहांत प्रायचित्त स्वीकारणारी बाप आणि आईची जोडी आम्हाला या शास्त्राने दाखवली. त्यांना विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब म्हणतात. ती रुक्मिणी आईसाहेब आम्हाला आईच्या रूपात जर कधी कळली ना, अलीकडे नाही कळत, आईचं प्रेम लोकाला नाही कळत, आईचं लोक पोरांनाही कळत नाही. चलता चलता पोरं म्हणून जातात, हे आई तू आमच्यासाठी काय केलं. घडलेला खरा प्रसंग सांगून जातो. संगमनेर भागातली घटना आहे. संगमनेर भागातली घटना आहे. एक दिवस झाला असं, एका 2 व्हीलर वरती एक जोडपं बसून चाललं होतं बरं का. लहान मुलगा होता, अगदी 2-3 वर्षाचा मुलगा. तो नवरा आणि बायको गाडीवरून जात होते. कंटेनरने भरधाव वेगामध्ये त्या गाडीला धडक दिली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. तो बाप जो होता ना, त्याच्या त्या डोक्यावरून त्या कंटेनरचं चाक गेलं आणि जागीच तो गतप्राण झाला. जबाबदारी येऊन पडली त्या आईवरती महाराज. वाटलं असतं तर त्या पोराला अनाथ आश्रमात ठेवून दुसरं लग्नही करू शकत होती, पण नाही केलं. या लेकराला कोण बघणार? त्या लेकराला सांभाळायचं चालू केलं. पण त्या ऍक्सिडेंट मध्ये ज्यावेळेस ते पोरग मोठं झालं त्यावेळेस चेक केलं आणि कळालं की त्या ऍक्सिडेंट मध्ये त्याच्याही डोक्याला मार लागलाय आणि एका डोळ्यावर त्याचा परिणाम झालाय. परिणामी त्या डोळ्याने दिसत नाही. आईने क्षणाचाही विचार केला नाही. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर याला काही पर्याय? डॉक्टर म्हणले पर्याय काहीच नाही, याला दुसरा डोळा आणून बसवला तरच पर्याय. आईने विचार नाही केला. डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर तयारी करा ऑपरेशनची, मी माझा डोळा द्यायला तयार आहे. आईने तिचा एक डोळा काढून दिला आणि त्या लेकराला बसवला. काही वर्ष निघून गेली. पोरग मोठं झालं, चांगला अभ्यास करून मोठं झालं आणि परदेशात निघून गेलं. परदेशात निघून गेला, परदेशातून माघारी आलं. भारतामध्ये खूप मोठा सन्मान झाला
आणि त्या सन्मानासाठी त्याला एका ठिकाणी बोलवण्यात आलं. बोलवण्यात आल्यानंतर ज्या वेळेस शाळेत जात होते त्यावेळेस डुचक्या डोळ्याची म्हणून त्या आईला चिडवायची ती पोरं. आताही त्या पोराच्या मनात तेच घुमत होतं की आता या सन्मानासाठी आईला जर घेऊन जावं तर आताही मला खाली बघण्याची पाळी येईल. परिणामी त्या आईला नाही घेऊन गेला महाराज. सन्मान झाला आणि 2-4 दिवसांनी निघून गेला. काही दिवसांनी फोन गेला, अरे सांगितलं राजा तुझ्या आईची परिस्थिती खराब आहे, आता तुला यावं लागेल. सांगितलं मला येता यायचं नाही, खूप मोठ्या मीटिंग आहेत काही. त्या ह्याच्यामध्ये त्याच्या आईचं जाणं झालं. 2-3 वर्षाने ते पोरग माघारी आलं आणि माघारी आल्यानंतर त्या पोराने त्या जाळ्या लागलेल्या घराचे दार उघडलं आणि त्या घराचं दार उघडल्यानंतर त्या घरामध्ये आत गेला आणि बघितलं तर त्या ठिकाणी सगळ्या जाळ्या लागल्या होत्या. इकडे तिकडे अस्ताव्यस्त पडलं होतं आणि समोर आईचा फोटो भिंतीवरती होता. तो फोटो काढून आता या ठिकाणी आई दिसत नाही म्हणून त्या फोटोला बघून डोळ्यात पाणी आलं. तो फोटो काढून घेताना त्या फोटो मागून एक चिठ्ठी खाली पडली. ती चिठ्ठी हातात घेतली तर त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, बाळा आयुष्यभर तू मला डुचक्या डोळ्याची म्हणून तू माझा तिरस्कार केला, पण खरं सांगू 2 वर्षाचा होता बघतो. 2 वर्षाचा असताना तुझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, त्यात तुझा बाबा गेला. त्यानंतर मी लग्नही करू शकत होते पण तुझ्यासाठी लग्न केलं नाही. त्यानंतर थोडा मोठा झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं या आयुष्यभर डोळ्याने बघू शकत नाही तर मग तुला डोळा द्यायचा म्हणून मी माझ्या स्वतःचा डावा डोळा काढून दिला. आणि ज्या डोळ्याने आज तू माझा फोटो बघतोय ना, ज्या डोळ्याने तू आज ही चिठ्ठी वाचतोय ना, तो डोळा दुसऱ्या कोणाचा नाही, तो माझा आहे. पहा बरं का, आयुष्यात आपल्याला जीवन जगताना त्या डोळ्याची गरज पडेल, त्या डोळ्याचं काहीतरी आपल्याला उणीव भासेल. हा यत्किंचितही विचार ज्या आईच्या मनात आला नाही, त्या आईचा आपल्यावर किती प्रेम असेल. कदाचित ती भूमिका बघितली आणि मग तुकोबारायांना आठवलं असेल, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ती आई आम्ही कायम स्मरणात ठेवली पाहिजे. जास्त काही बोलणार नाही. या धन्य मातेला आज भगवंताच्या दारामध्ये सद्गती मिळावी एवढीच त्या मातेच्या चरणी प्रार्थना करील आणि या ठिकाणी सेवेला समारोप देईल. ऐका, झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून, तुम्हा सगळ्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करून, बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अक्षर काही चुकीचं गेलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजा. तुम्ही सगळे या ठिकाणी आलात, या ठिकाणी तुमच्या चरणावरती पुन्हा नतमस्तक होतो. करविली तैसी केली कटकट, वाकुडे का नीट देव जाणे. या न्यायाने पुनश्च एकदा या मातेच्या चरणावरती ही सेवा समर्पित करू. तुम्ही सर्वांनी एवढी सुंदर गोड साथ केली, तुमच्याही चरणावरती नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम.